नमस्कार बीएलओ मित्रांनो बीएलओ ॲपमध्ये एखाद्या मतदाराचे तुमच्याकडून चुकून डेथ म्हणजेच मयत असं मार्किंग झालेलं आहे किंवा एखाद्या मतदाराचे अनकलेक्टेबल करताना तुमच्याकडून त्याचं ऑलरेडी एनरोल्ड किंवा अनरिचेबल ॲबसेंट असं मार्किंग झालेलं आहे किंवा तुमच्याकडून परमनंटली शिफ्टेड असं मार्किंग झालेलं आहे किंवा एखाद्या मतदाराने तुम्हाला गणनापत्र म्हणजेच इन्युमरेशन फॉर्म वर सही देण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर तुम्ही अनकलेक्टेबल करताना त्यावर रिफ्यूज टू साइन असा रिमार्क दिलाय आणि हे पाचही रिमार्क दिल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये कोणत्याही टॅबमध्ये दिसत नाही आणि आता पुन्हा तुमच्याकडनं ते चुकीचं मार्किंग झालं आहे किंवा मतदार पुन्हा आपल्याला म्हटलं आहे की मला माझं मतदान याच यादी भागामध्ये ठेवायचं आहे किंवा जो चुकून आपल्याकडनं डेथ मार्किंग झालेला आहे अनरिचेबल होता, आपण त्याचा पंचनामा करून त्याला अनरिचेबल किंवा ॲबसेंट असं दाखवलेलं आहे आणि आता तो पुन्हा आपल्या समोर त्याचं इन्युमरेशन फॉर्म घेऊन आलेला आहे आणि त्याचा फॉर्म आपल्याला आता पुन्हा डिजिटाईज करायचा आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या बीएलओ ॲपला ओपन करतोय. ओपन केल्यानंतर आपल्या समोर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा टॅब या ठिकाणी दिसतोय आणि याला आपण सबमिट करतोय. लँग्वेज सिलेक्ट करून सबमिट झालाय. सबमिट केल्यानंतर आता आपल्या समोर त्या मतदाराचा इन्युमरेशन फॉर्म आहे, परंतु तो या फिल इन्युमरेशन फॉर्म या 3 नंबरच्या टॅबमध्ये सुद्धा दिसत नाही आणि रिव्हेरीफाय फील्ड इन्युमरेशन फॉर्म ज्यामध्ये आपण इकडून डिजिटाईज केलेला फॉर्म हा रिव्हेरीफायला येत असतो इथे दिसायला हवा, परंतु तो इथे देखील आपल्याला दिसत नाही. तर अशा वेळी जो आपण अनकलेक्टेबल मार्किंग केलेला जो फॉर्म आहे तो डायरेक्ट आपल्याला ईआरओ यांच्याकडे जात असतो आणि ईआरओ यांच्याशी विनंती करून तुम्हाला जो काही तुमचा फॉर्म आहे, तो जो काही मतदार आहे त्याच्यासोबत तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर त्यांच्याकडनं तुम्हाला रोलबॅक करून घ्यावा लागेल. तो रोलबॅक करण्यासाठी ईआरओ यांच्याशी तुम्हाला संपर्क करावा लागेल आणि संपर्क केल्यानंतर ईआरओ तुम्हाला योग्य कारणासाठी तो फॉर्म रोलबॅक करून देतील आणि रोलबॅक केल्यानंतर हा जो फॉर्म आहे हा आपल्याला कुठे दिसणार आहे, आपल्याला तो फॉर्म सेंट बॅक बाय एईआरओ आणि ईआरओ या टॅबमध्ये आलेला दिसेल. या सेंट बॅक बाय एईआरओ आणि ईआरओ या टॅबला क्लिक केल्यानंतर आपणासमोर 2 बकेट दिसतील. या बकेट मधला सगळ्यात पहिला जो टॅब आहे सेंट बॅक बाय एईआरओ ईआरओ मार्क ॲज अनकलेक्टेबल, म्हणजे ज्यांचं मार्किंग तुम्ही अनकलेक्टेबल म्हणून केलेलं आहे तो अनकलेक्टेबल मार्किंग चा रिटर्न केलेला फॉर्म, रोलबॅक केलेला फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यासाठी पहिल्या टॅबला आपण क्लिक करतोय आणि आता इथे त्या व्यक्तींची नावं येतील ज्यांचं तुम्ही अनकलेक्टेबल केलंय आणि ज्यांच्याकडून तुम्हाला ते रोलबॅक केलेले आहेत, ते पाठीमागं पुन्हा पाठवलेले आहेत. कदाचित ईआरओ यांना जर या मतदारांबाबतीत तुम्ही जे काही अनकलेक्टेबलचं मार्किंग करताल आणि ईआरओ यांना असं वाटलं की तुम्ही याची पुन्हा एकदा खात्री करा, तर रोलबॅक केलेले फॉर्म सगळे या बकेटमध्ये येतील. सेंड बॅक बाय एईआरओ ईआरओ या टॅबमध्ये येतील आणि अनकलेक्टेबल मार्किंग वाले पहिल्या बकेटमध्ये येतील. आता या बकेटमध्ये आल्यानंतर जर इथे जास्त लिस्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट स्कॅन ऑप्शनला क्लिक करून तो जो मतदार आहे त्याचा फिल्टर डायरेक्ट या ठिकाणी करू शकता. आता हा फॉर्म मला या ठिकाणी पुन्हा आलेला आहे आणि मला यावर जे काही रिमार्किंग दिलेलं आहे, रोलबॅक रिमार्क जर पाहिला तर तुम्ही या ठिकाणी या व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट जोडावे असा रिमार्क मला या ठिकाणी ईआरओ साहेबांनी दिलेला आहे. आता या व्यक्तीच्या माहितीमध्ये मी सुरुवातीपासून जर आपण प्रत्येक या दोन्ही फिल फॉर्म आणि एडिट डिटेल्स याबद्दल माहिती पाहूयात. सर्वात प्रथम आपण या एडिट डिटेल्सला जर क्लिक केलं तर आपण त्या व्यक्तीला इथे जे काही डेथ मार्किंग केलेलं आहे त्याला 3 वेळा भेट दिलेली आहे किंवा आपल्याला पहिल्याच भेटीमध्ये त्याच्या बाबतीत तो व्यक्ती मयत झालेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण जे काही जोडलेलं आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे मृत्यूचा दाखला आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्यासाठी चूज फाईलला क्लिक करून कॅप्चरला क्लिक करून आपण मृत्यूचा दाखला भरू शकतो. आता जर समजा हे ओके आहे, पुन्हा बॅक येतोय आणि या फिल फॉर्म या टॅब बद्दल आपण पुन्हा माहिती पाहूया. फिल फॉर्मला जर क्लिक केलं तर मी पुन्हा या ठिकाणी ओके करतोय. आता जर ही व्यक्ती चुकीने मयत म्हणून डिक्लेअर झाली किंवा चुकीने मयत
आपल्याकडनं मार्किंग झालंय, परंतु आता त्याचं स्टेटस आपल्याला चेंज करायचं आहे. म्हणून आपण पुन्हा त्याचा फिल फॉर्म करतोय आणि त्याचं ऑलरेडी मॅपिंग करून ठेवलेलं होतं आपण, जे काही आपल्याला पूर्वी माहित नव्हतं हा व्यक्ती मयत झालेला आहे, डेथ झालेला आहे, परंतु त्याचं मॅपिंग आपण ऑलरेडी करून ठेवलेलं होतं. आणि मग जसं आपण नेहमीप्रमाणे फॉर्म भरतो त्याचं मॅपिंग इथं केलेलं नसेल तर आपण सर्च बटनामधून आपण बाकीचे त्याचे सर्व व्हिडिओ केलेले आहेत, सर्च करून त्याचं जे काही मॅपिंगचं 2002चं रेकॉर्ड असेल किंवा त्याच्या प्रोजेनीचं रेकॉर्ड असेल ते इथे आपण त्याला मॅप करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. रिलेटिव्हची डिटेल असेल तर भरायची आहे आणि इथे बाकी ज्या मॅन्डेट डिटेल भरून आपण ह्या EF ची कॉपी अपलोड करायची आहे. मृत्यूच्या जे काही त्याचा मतदाराचा फोटो असेल त्यात तो अपलोड करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आणि मग त्याचं जे डेथ मार्किंग झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला परत सुधारता येईल आणि ते पुन्हा आपल्याला रिव्हेरीफाय टॅबमध्ये घेऊन जाता येईल. आता ऑलरेडी ही व्यक्ती खरोखरच मयत आहे म्हणून आपण फक्त एडिट डिटेल्स वर क्लिक करतोय आणि त्याचा मृत्यूचा दाखला या ठिकाणी जोडतोय आणि याला सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिट होईल आणि अशा पद्धतीने ते रेकॉर्ड पुन्हा या ठिकाणावरून गायब झालेलं दिसेल. या ठिकाणी आपण त्याच्यावर ऑलरेडी हरकत घेतलेली आहे किंवा त्याच्यावर जो ERO यांनी बॅक केला होता तो रोल बॅक करून आपण पुन्हा त्याचं जे रिमार्किंग होतं मृत्यूच्या दाखल्याचं अपलोड करायचं ते आपण पुन्हा करून त्याला रोल बॅक केलेलं आहे. पण एखाद्याचं जर नजर चुकीनं मृत्यूचं किंवा इतर कारणास्तव शिफ्टिंग झालं असेल, त्याचं अनकलेक्टेबल झालं असेल तर त्याला या पद्धतीनं पुन्हा फिल फॉर्म करायचा आहे आणि मग त्याला परत त्याचं मार्किंग चेंज करायचं आहे. आता पुढील जी गोष्ट आहे, जर समजा तुम्हाला ERO यांनी आता याच्याच खाली आणखी एक टॅब आहे सेंट बॅक बाय ERO ऑलरेडी फील्ड फॉर्म्स, म्हणजे जो फॉर्म तुम्ही ऑलरेडी भरलाय परंतु ERO यांना तपासताना जर तुम्हाला त्यांनी एखादा फॉर्म पुन्हा रिव्हेरीफाय करायला पाठवला असेल तर तो तुम्हाला या सेकंड बकेटच्या सेकंड ऑप्शन मध्ये दिसेल. याला आपण क्लिक करूयात. तोही फॉर्म या ठिकाणी आलेला आहे. आता जर हा फॉर्म तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीचं, आता याच्या उलट आपण पाहतो, एखाद्या व्यक्तीचं मॅपिंग झालेलं आहे परंतु ती व्यक्ती मयत आहे, स्थलांतरित आहे, ऑलरेडी एनरोल्ड आहे किंवा रिफ्यूज केलाय, परमनंटली शिफ्टेड आहे आणि असं जर मार्किंग तुम्हाला करायचं असेल तर आपण मार्क अनकलेक्टेबल या टॅबला क्लिक करून या 5 रिझन पैकी योग्य कारण टाकून आपल्याला या ठिकाणी त्याचा फॉर्म अपडेट करायचा आहे आणि तो अनकलेक्टेबल मध्ये दाखवायचा आहे. परंतु जर इथे रोलबॅकचा रिमार्क टाकलेला आहे, प्लीज चेक डिटेल्स, एकदा डिटेल्स चेक करायला लावलेले आहे, त्यासाठी मी अपडेट फॉर्मला क्लिक करतोय आणि इथे जे काही डिटेल्स आहेत ते मी या ठिकाणी चेक करतोय आणि चेक केल्यानंतर समजा मला काही EF चुकीची वाटते तर मी या ठिकाणी EF अपलोड करणार आहे. जर मला त्या मतदाराचा फोटो अपलोड करायचा आहे किंवा तुम्ही जरी ERO यांच्या लक्षात आलं की माझ्याकडनं असं झालेलं आहे तर तुम्ही हा फॉर्म रोल बॅक करू शकता किंवा ते सुद्धा तुम्हाला जर काही तुमच्याकडनं चूक झाली असेल आणि त्यांच्या लक्षात आली तर ते रोल बॅक करून देतील आणि अशा पद्धतीने हा फॉर्म आपण या ठिकाणी सबमिट करू शकतो. फक्त जर चुकीने तुमच्याकडनं हा फॉर्म डिजिटाईज झालाय आणि त्याला आता मार्क अनकलेक्टेबल करायचा आहे या 5 रिझन साठी तर यातलं योग्य कारण निवडायचं आहे. समजा हा व्यक्ती आता डेथ झालेला आहे किंवा ऑलरेडी एनरोल्ड आहे तर ऑलरेडी एनरोल्डला क्लिक करून इथे त्याचा एपिक नंबर टाकायचा आहे. त्याचं कारण द्यायचं आहे की सदर व्यक्ती कोणत्या भागामध्ये दुबार आहे त्याचं असं मराठीमध्ये स्पष्ट वर्णन लिहा आणि तो EF अपलोड करा. त्याचं सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मध्ये जर त्याच्या दुसऱ्या एपिक नंबरचा फोटो असेल त्याचा फोटो काढा आणि तो भरून या ठिकाणी सबमिट करा. आता ऑलरेडी हा फॉर्म फक्त आपण उदाहरणादाखल घेतला होता, याला फक्त अपडेट करूयात. याच्यामध्ये जे काही दुरुस्ती असेल ती मी केली, याला सबमिट करतोय, ओके करतोय. ओके केल्यानंतर इथला जो रोल बॅक केलेला फॉर्म आहे तो या ठिकाणावरून पुन्हा गायब होईल आणि रिव्हेरीफाय टॅब मध्ये तो ऑलरेडी पुन्हा जमा होईल. फक्त अनकलेक्टेबल केलेले जे फॉर्म आहेत ते डायरेक्ट ERO यांच्या लॉग इनला जातील आणि त्या ठिकाणावरूनच तुम्हाला रोल बॅक करून त्याचे जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला बदलता येणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जे काही चेंजेस आहेत, चुकीनं मार्किंग झालं असेल तर तेही आपण करू शकतो. त्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. बरेच कमेंट्स आहेत त्यासाठी हा खास करून व्हिडिओ केलेला आहे आणि अशाच प्रकारच्या तुमच्या कमेंट्सवर जे काही अडचणी आहेत त्या अडचणींचाही आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण बरेच जण व्हिडिओ बघतात परंतु लाईक आणि सबस्क्राईब करायला थोडंसं कमी करतायत. त्यामुळे थोडासा तुमचा सपोर्ट मला राहू द्या आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.